नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये कधी कुठली गोष्ट काय होईल हे काही सांगता येत नाही। कारण आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये मित्र कधी शत्रू होईल, भाऊ कधी दुश्मन होईल, काहीही सांगता येत नाही। आणि अशाच प्रकारची घटना धनंजय मुंडे यांच्या सोबत घडली होती। धनंजय मुंडेंना जीवे मारण्याचा कट हा रचला गेला होता। धनंजय मुंडेंना जीवे मारायचं आणि पोटनिवडणूक घ्यायची आणि स्वतः निवडून यायचं अशा प्रकारचा कट होता असा दावा केला जातोय। नेमकं या गोष्टीमध्ये घडलं काय होतं, हा दावा केला कोणी आणि खरंच असं घडलं होतं का, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण जर पाहिलं परळी विधानसभेची निवडणूक असो किंवा बीड जिल्ह्यातील खासदारकीची निवडणूक असो, परळी हे नाव चर्चेत आणि भाऊ बहिणीच्या वादामध्ये अतिशय गाजलेलं आहे। गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस पुतण्या आणि काकाचा जो वाद किंवा पुतण्या आणि काकाचं जे काही नातं होतं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं। आणि आता गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस पासून हे पृथ्वी सोडून गेले, हे जग सोडून गेले, त्यावेळेस पासून मात्र पंकजाताई मुंडे ह्या पुढे आल्या, ज्या की गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून पुढे आल्या। आणि गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्या आता पूर्णपणे चांगल्या रीतीने पुढे नेत आहेत। आणि त्यामध्ये आता पुराणाच वाद किंवा जुनाच वाद हा पुढे आला, तेच म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे यांच्या एकमेकांच्या विरोधातल्या ज्या काही निवडणुका असतात त्या सगळ्या रंगीत होतात आणि सगळ्या काही रंगल्या जातात। त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे सहकारी त्यांच्यासोबत असतात, पंकजाताई मुंडे यांचे सुद्धा सहकारी त्यांच्यासोबत असतात। मात्र ज्या काही आता सहकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या ज्या काही सहकाऱ्यांची जे काही गोष्टी उघड्या पडलेल्या आहेत, जसे की संतोष देशमुख प्रकरणापासून खंडणी मागितल्याचा आरोप असो किंवा बाळा बांगर, सध्या परळीत चर्चेत नाव असलेलं बाळा बांगर यांनी एक खुलासा केलेला आहे, ते म्हणजे की धनंजय मुंडे यांना संपवायचं होतं, धनंजय मुंडे यांना मारून टाकायचं होतं आणि वाल्मिक कराड या माणसाला स्वतःला पुढे आणायचं होतं। वाल्मिक कराडांना स्वतः निवडणूक लढायची होती आणि पोट निवडणूक घेण्यासाठी धनंजय मुंडे यांचा खून करायचा डाव होता, अशा प्रकारचा दावा बाळा बांगर यांनी केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये हे सांगतायत की माझ्याकडे बऱ्याच गोष्टींचे पुरावे आहेत, महादेव मुंडेंच्या हत्येचे तर त्यांनी पुरावे उघडे केलेच आहेत। मात्र आता जर आपण पाहिलं तर परळीमध्ये रास्ता रोको पार पडला। त्या रास्ता रोको मध्ये बोलताना बाळा बांगर म्हटले गेले की पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यात आला, बाळा बांगर साहेब, तुम्ही एवढं काय पुढे आणताय, तुम्ही थेट रस्त्यावर येऊन वाल्मिक कराडच्या विरोधात गेलात, तुम्ही एकेकाळी ताटात जेवले आहेत आणि अचानक तुम्ही एवढे काय विरोधात गेलात? तर बाळा बांगर यांनी विचारलं, बाळा बांगर यांनी सांगितलं की मी आता जे काही याच्यामध्ये विरोधात गेले होते पत्रकार परिषद घेऊन मी सांगणार आहे, आणि जर यांनी माझ्या विरोधात कट केला, जर यांनी मला मारण्याचा डाव आखला, जर मला हे मारणार असतील तर मी मरायला तयार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य बाळा बांगर यांनी केलं। आणि याच्यामधून दिसत आहे की बाळा बांगरांची कटुता किती कमी झालेली आहे। बाळा बांगर जे काही काम करत होते सुरुवातीला वाल्मिक कराड यांच्यासोबत मिळून, वाल्मिक कराड यांच्यासोबत जे काही त्यांनी बघितलेलं असं सगळं, ते आता त्यांना कुठंतरी वाटतंय की आपल्या माणसांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे। आणि जी काही ताई अनवन फिरत आहे, ज्या ताईला आपल्याला न्याय द्यायचा आहे, ती न्याय ताई आता खऱ्या अर्थानं आपली या ताई आहे आणि तिला न्याय हा दिलाच केला पाहिजे, अशा प्रकारचा आता मानसिकता ही बाळा बांगर यांची झालेली आहे। आणि याच्यामुळे आता कुठंतरी संतोष देशमुख प्रकरणाला, महादेव मुंडे प्रकरणाला किंवा वाल्मिक कराडांचं जे काही आता नवीन प्रकरण समोर येत आहे, धनंजय मुंडे यांना मारण्याचा डाव होता आणि कुठंतरी पोट निवडणूक घ्यायचा डाव होता, अशा प्रकारचं वक्तव्य आता बाळा बांगर यांनी केलेलं आहे। याच्यामध्ये किती तथ्यता आहे, काय आहे, हे सगळं येत्या काळात समजणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।